ज्यांनी हा देखावा उभारला आहे, क्षितिज रणधीर, बरोबर ना? त्यांच्याकडून थोडंसं जेवढं त्यांच्याकडनं आम्हाला ज्ञान मिळवता आलं तेवढं घेतलं. त्यानंतर आता ही संकल्पना आपल्या जागेत कशी मांडायची त्याच्यावरती मग थोडेसे तयारी सुरू झाली आणि त्यानंतर मांडवामध्ये साधारण 1-1.5 महिना काम सुरू होतं. आणि काय कल्पना आहे खरं तर या डिझाईन? मूळ कल्पना ही आहे की कुंभमेळा जो भरतो म्हणजे आपला श्रद्धा आणि भक्तीचा हा महासंगम आहे आणि अनेक लोकांची इच्छा असते की कुंभमेळा जाऊन अटेंड करायचं. बरोबर आहे, एवढे दूर जाऊ शकत नाही. खूप लोकांना प्रॉब्लेम येतात, कोणी ट्रॅव्हल करू शकत नाही, कोणाचे काही इश्यूज असतात. तर आपण कुंभमेळाच इथे आणला तर काय होईल, आपल्या लोकांनाही तो अनुभव आपल्या जवळ मिळेल. आणि म्हणजे हीच एक छोटीशी भावना होती की तो अनुभव थोडा का होईना पण आपण इथे देऊयात लोकांना. आणि त्या भावनेतनं आणि मी गणेशदादांशी पण बोललो आणि त्यांनी सुद्धा खूप छान सपोर्ट केला या संकल्पनेला, त्यामुळे हे अस्तित्वात आलं, उभं राहिलं. फारच छान. आणि थोडंफार डिटेल्स सांगा ना. या कुंभमेळ्यात आता जनरली कुंभमेळा वेगवेगळ्या ठिकाणी भरतो, जसं प्रयागराज आहे, नाशिक आहे, उज्जैन आहे आणि हरिद्वार आहे. तर आपण हे चारही जी ठिकाणं आहेत ती आपण एकाच ठिकाणी बनवलेली आहेत, ज्याने जो 4 वर्षांनी प्रत्येक ठिकाणी कुंभमेळा होतो. म्हणजे हा 12 वर्षांचा प्रवास लोकांना एकाच वेळी एकाच मांडवात होणार आहे. यामध्ये आपण ज्या कुंभमेळ्यांच्या वेळेला की जसा कुंभमेळा भरतो तेव्हा ग्रहमान कसं असतं, म्हणजे उदाहरणार्थ की नाशिकला जेव्हा सिंहस्थ कुंभमेळा होतो तर तेव्हा सिंहरास आणि सूर्य आणि गुरु हे दोन्ही सिंह राशीत असतात. असेच वेगवेगळ्या कुंभमेळ्याच्या वेळेस वेगवेगळ्या राशी सूर्य आणि गुरु कुठल्या कुठल्या ह्याच्यात असतात ते आपण दाखवलेलं आहे. त्याचसोबत कुंभमेळ्यातला सगळ्यात महत्वाचा प्रकार म्हणजे कुंभमेळ्याचे आखाडे. तर जे 13 आखाडे आहेत त्यांच्याबद्दल आपण इथे माहिती लावलेली आहे, त्यामुळे लोकांना त्या गोष्टींबद्दल थोडंसं ज्ञान वाढेल की हे आखाडे काय आहेत, शाही स्नान काय असतं. आपण बातम्यांमध्ये बघतो आणि तेवढंच आपल्याला एक ज्ञान असतं. इथे आलात की तुम्हाला पूर्ण ज्ञान मिळणार आहे की कुंभमेळा का इतका महत्वाचा आहे आणि हिंदू संस्कृती जपण्यासाठी हा होणं कितपत योग्य आणि कसं अजून पुढे हा अभिमानाने गेला पाहिजे. फार छान. थँक्यू सो मच सर, एवढं तुमचं सहकार्य दिल्याबद्दल आणि खूप छान डिझाईन आहे. थँक्यू. मी आकांक्षा.